ओकेच. स्वराज म्हणते तसं करू. काय विषय बघा. इन फिगर धिस ही 3.56 इन सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी ची जी लेंथ आहे इज इक्वल टू रेडियस. बर, म्हणजे काय दिले बघा सर अँगल एओबी 60 डिग्री. येस, अँगल एओबी 60 डिग्री. कसं ओळखलं बघा, हा एओ हा किती असेल रेडियस आहे, हा पण किती रेडियस आहे, एबी पण किती आहे रेडियसच आहे, म्हणजे हा ट्रायंगल काय झाला. येस, दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस इक्विलॅटरल एओ एबी. अरे इक्वल टू मेजर ऑफ रेडियस आहे ते, म्हणजे इक्वल टू रेडियस नाही. एबी इज इक्वल टू रेडियस म्हणजे इक्वल टू मेजर ऑफ रेडियस. रेडियसच्या मेजरच्या इक्वल आहे. म्हणजे जर रेडियस आमचा 4 सेंटीमीटर असेल तर एबी पण किती असणार, 4 सेंटीमीटर असणार. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. समजलं. म्हणजेच आम्हाला कळालं की हा जो ट्रायंगल तयार झालाय हा ट्रायंगल आपला काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. अँड ऑल अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्वल. मग देअरफॉर हे एक्स 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 असेल तर काय होणार, तिने पण 3x इज इक्वल टू 180. एक्स किती झाला 60 डिग्री. मग हा अँगल किती झाला 60. मग इफ दिस अँगल इज 60 डिग्री, व्हॉट इज मेजर ऑफ दिस आर्क 60. संपला विषय. तेच आहे, तोच म्हणजे काय अँगल ए सी बी. यस, अँगल ए सी बी 30 येणार. बरोबर आहे, एक नंबर. अँगल एओबी किती आला सांगितलं आपण, एओबी किती येतोय 60 डिग्री. बरोबर. एसीबी, येस एसीबी आर्क एसीबी कुठं आहे, एसीबी. बापरे, एवढा मोठा आर्क आहे तो स्वराज. आर्क एबी, हा आर्क एबी किती येणार 60 येणार. बरोबर आहे. आर्क एसीबी किती येणार मग 300 येणार. 300 डिग्री का, हे 60 मायनस करणार ना आपण. बरोबर, व्हेरी गुड. हे 60 आपण मायनस करणार. 240 म्हणाल तर ते चुकले ते जरासं. काय आला पाहिजे 300 डिग्री. बरोबर आहे निखिल, 300 डिग्री. बरोबर आहे सर, 300 डिग्री. 300 डिग्री द्या पाहिजे. काल लिहिणार कसं माहित आहे तुम्हाला काय, ते लिहून सांगू मी. यात काय लिहायचं सर, काय म्हणजे सगळंच लिहायचं आहे कसं. डायरेक्ट उत्तर लिहायचे. हा तेच. मग तुम्ही ते लिहायचं कसं सांगू मी, सर सोड तुला डायरेक्ट मार देणार. की काय करणार तुम्ही, तुम्ही करताय. अँगल एओबी इज इक्वल टू 60 डिग्री. हा, रिझन काय, ट्रायंगल एओबी इज, ते सगळं लिहाय पाहिजे. लिहू आपण, लिहाय पाहिजे. कशाला म्हणायचं नसते, मार्ग पाहिजेत काय नको आपल्याला. चला इथं विषय काय, हा पुन्हा एकदा तेच. आपल्याला काय दिले, धिस दे आर गिव्हन अस धिस कॉल्ड एबी इज इक्वल टू रेडियस. त्यावरनं आपण काय लिहिणार डायरेक्टली, आता गिव्हन लिहू डायरेक्टली पहिल्यांदा. हिअर वी विल राईट गिव्हन इन सर्कल विथ एकच मिनिट जरा मी आज एक ट्राय करतो. ग्लोव्ह आणल्यात मी, एक ग्लोव्ह घालून जर टच विथ नसेल तर ते एक विषय. तसा आपल्याला स्टायलच चांगला नाही वाटत. ओकेच. इन सर्कल विथ सेंटर काय आपलं ओ, विथ सेंटर ओ कॉमा, जे काय दिले तेच लिहिणार. हाय तसं लिहायचं. कॉमा लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस. आता तुम्हाला विषय कसा आहे बघा, तुम्ही गिव्हन मध्ये काय काय लिहिलात, तुम्ही लिहिलात सेंटर ओ बद्दल, त्यानंतर कॉर्ड ए बी बद्दल लिहिलात. पॉईंट सी बद्दल कुठे लिहिले काय नाही दिसते, पॉईंट सी बद्दल कुठेही लिहिलेलं नाही. मग ते पण लिहून घ्यायचं आपण. काय लिहून घेणार बघा, हिअर वी विल राईट अँड अँगल ACB is subtended by
कॉर्ड ए बी. लक्षात आलं हे? ॲट पॉइंट सी. ॲट पॉइंट सी. इथेपर्यंत क्लिअर झाला विषय? येस नो बोला पटापट. लिहा लागला सगळ्या रे माझ्यासोबत. ले मार खाणार. नाही सर नाही सर नाही सर मी काय नाही निखिलला विचारा. मला पटापट येस नो उत्तर द्यायची. सर नाही सर कुठे जायचं? इकडे लक्ष आता व्यवस्थित. काय लिहिलं आपण? इन सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस. ते आपल्याला गिवन होतं, आपल्याला दिसलंच ते. त्यानंतर हे काय आहे? इन आपला जो अँगल आहे कुठला, ह्यो एसीबी अँगल. या एसीबी अँगल बद्दल बोलायला आपण आता. अँगल एसीबी इज सबटेंडेड बाय कॉर्ड ए बी. या कॉर्ड ए बी ने तो सबटेंड केलाय, पण कुठं? ऍट पॉइंट सी ऑन सर्कम्फरन्स. ते एक लिहिणार आहोत. ऍट पॉइंट सी ऑन सर्कम्फरन्स. ऑन सर्कल म्हणू आपण डायरेक्टली. सर्कल सर्कल. कळालं इथेपर्यंत? येस सर. ओके. मग आता आपलं काम जे काय काय विचारलंय ते करायला चालू करू. काय विचारलंय का? पहिलं टाकू. नंबर 1 नाही 1 नुसतं आहे तर नंबर 1. इन ट्रायंगल ए ओ बी. आपल्याला काय विचारलं त्यांनी? अँगल ए ओ बी बद्दल बोलालेत ना, मग अँगल या ट्रायंगल बद्दल त्यांना विचारू. या ट्रायंगल मध्ये काय सांगा बघ्या. ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ए बी. लिहिणार काय? गिवन आहे त्यामुळे. बरोबर आहे. गिवन नाही रिझन. हे लिहिल्यामुळे काय होणार आहे? इक्विलॅटरल. ते बरोबर आहे. पण याचा रिझन काय लिहिणार आपण? गिवन लिहिणार. बरोबर आहे. कारण की हे काय ओ ए अँड ओ बी इथं वरती लिहितो पाहिजे तर ॲज ओ ए हा कॅपिटल ओ अँड ओ बी आर radius of same circle. Therefore OA equals to OB equals to AB. Therefore triangle AOB is equilateral triangle. ठीक आहे. ट्रायंगल एओबी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इथेपर्यंत कळलं सगळ्यांना? येस. काय काय लिहिले आपण? येस सर. ट्रायंगल एओबी त्यामध्ये ओबी आणि ओ ए काय आहेत? आपले रेडियस आहेत. त्यानंतर ओ ए ओबी रेडियस आहे त्यामुळे इक्वलच आहेत. पण इक्वल टू एबी काय लिहिलं? गिवन दिलं ना तुम्हीच दिले. काय दिलं गिवन? बघा एबी इज इक्वल टू रेडियस, त्यामुळे आम्ही गिवन लिहिलं पुढे. त्यानंतर मग एवढं सगळं लिहिल्यामुळे आमचा ट्रायंगल काय झाला? एओबी इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. देअरफॉर आता डिरेक्टली लिहिणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एओबी इज इक्वल टू 60 डिग्रीज. सपला विषय. 60 डिग्री. पहिला विषय सपला. दुसरा काय? दुसरा विचारलंय एसीबी. आता स्वराजनं सांगितल्याप्रमाणे 30 डिग्री कसा आला ते लिहिणार आपण. मेजर ऑफ अँगल एसीबी इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ अँगल. मेजर ऑफ आर्क लिहूया काय? ते लिहू पहिल्यांदा. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. आर्क कुठला रे? एसी एबी ना, सॉरी बघा जरा. येस एसीबी इज हाफ ऑफ धिस आर्क. यू आर्क कुठला आहे? एबी आहे आपला. ठीक आहे. चला मेजर ऑफ आर्क एबी. इतर रिझन काय पुढे लिहिणार? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सर बोल की. इथं एक नंबर याला म्हणजे आपण दुसऱ्याला डायरेक्ट करू शकतोय. बरोबर. याला नंबर 1 पण म्हणतो. नंबर 1 हे जरा व्यवस्थित लिहूया. नंबर 1 निखिल. बर ठीक आहे. चला हे झालं सेकंड. देअरफॉर आपण काय म्हणणार? मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ अँगल AOB.
मेजर ऑफ अँगल एओबी का म्हणला जाता हाफ टाइम्स, कारण की आपण म्हणणार डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. हे कायम लिहिणार बरं का. जिथे जिथे तुम्ही असं करणार की आर्क इक्वल्स टू अँगल किंवा अँगल वरनं आर्क कडे लिहिणार, त्या वेळा आपण लिहिणार डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क लिहिणार आपण. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिणार आता, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू, नाही लिहायची गरज नाही स्वराज 1, हे आपण नंतर लागलं तर करू. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ अँगल AOB. AOB म्हणजे किती झालाय आपला, आपण वरती काढलाय, किती आहे तो 60 डिग्रीज मल्टिप्लाय बाय 60. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू 30 डिग्रीज. दुसरा विषय संपून टाकला आपण. नंबर 3. इथेपर्यंत कळाले. सर 2 संपली. तिसऱ्याकडे जाऊया. तिसरा काय आहे बघा, सर तिसऱ्याला काय करायचं, RKB. RKB बरोबर. मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल, कुठला म्हणलास तू, AOB. बरोबर. AOB बरोबर. रिझन काय लिहिणार, डेफिनिशन ऑफ, नाही, मेजर ऑफ आर्क. आर्कच्या मेजरचं डेफिनेशन आहे ते, की ते मेजर काय असते, इक्वल टू सेंट्रल अँगल असते म्हणून. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्रीज. तिसरा विषय संपून टाका. चौथं, पहिले 1 2 3 तिन्ही पण विषय क्लोज झाले. चौथा काय बघा, आर्क ACB. ACB कुठं आहे, अरे बापरे, हा आर्क ACB, हा पूर्ण आर्क आहे तो. दिसतोय सगळ्यांना, यो ACB. मग आता लिहिताना कसं लिहूया, त्याला असं लिहूया आपण, मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क ACB इक्वल्स टू 360 डिग्रीज. काय लिहिणार मग, ॲज बोथ द अँगल्स किंवा बोथ द आर्क्स ॲड अप टू कम्प्लीट अ होल सर्कल. बरोबर आहे, ते लिहू आपण. काय लिहिणार, मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क, काय म्हणणार, ACB पहिल्यांदा घ्या, ACB प्लस मेजर ऑफ आर्क AB. बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क ACB प्लस AB इज इक्वल टू काय लिहिणार, बरोबर. बरोबर, म्हणजे 300. फक्त ह्याच्या पुढे रिझन काय लिहिणार ते सांगा बघा, कोणतं काय येणार ते, नाही, आर्क्स. मेजर ऑफ आर्क्स किंवा असं म्हणू, डायरेक्टली लिहू आर्क्स ऍड अप टू, जे आपलं परवा लिहिलं, आर्क्स ऍड अप टू फॉर्म कंप्लीट सर्कल. त्यामुळे त्यांच्या दोघांचं ऍडिशन किती आलं, 360 डिग्री. आता मग विषय कसा आला, मेजर ऑफ आर्क ACB प्लस 60 इक्वल्स टू 360. जसं स्वराज सांगायला तसाच विषय. काय होणार मग, मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 मायनस 60. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 300 नाही, फक्त 300 डिग्री. विषय क्लोज. चौथा पण कळाले सगळ्यांना. PQRS इज सायक्लिक, सपला विषय. काय करणार यावरनं, काय कळते सांगा मला, PQRS इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, यावरनं काय कळते. व्हेरी गुड. बरोबर. अपोजिट अँगलची जर मी ऍडिशन केली तर किती येत्या, 180 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि त्यात त्यांनी एक्स्ट्राची माहिती काय सांगितलं बघा, PQ इज इक्वल टू RQ. बरं, PQ इक्वल्स टू RQ. ठीक आहे, म्हणजे ह्यो आणि ह्यो सेम आहेत. एकदा लिहून घेतो इथं, हे आणि हे सेम आहेत.
PSR 110. एक मिनिट. PSR यो किती दिलाय? 110. 110. QR 70. आणि यो अँगल आणि यो अँगल किती असणार? यो एक्स असेल तर यो पण एक्स. बरोबर आहे. 55 55 बरोबर. 110 110 येते ना. 110 येते. 70 येते म्हटल्यानंतर ते हे झालं 55 55. आणि इकडचं 35 35 का रे? नाही 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 का 35 35 म्हणजे 90 90 180 असं म्हणालायस? हा तेच की. हे इक्वल नाही ना. इथं जर समज एक्स असेल तर इथं वाय असू शकते ना. नाही नाही त्याचा पॉइंट बरोबर आहे, खरं इक्वल नाही आहेत ते, त्यामुळे आपण ते मनानं नाही घेऊ शकत equal. हा तो विचार बरोबर करावा स्वराज, पण आता इथं त्याचा विषय तसा नाही आहे. या साईडला बरोबर होतं, या ट्रायंगल मध्ये, या साईडच्या ट्रायंगल मध्ये. इकडच्या ट्रायंगल मध्ये पलीकडच्या ट्रायंगल मध्ये तसलं काय विषय नाही. त्यामुळे मग आता ही एक्स प्लस वाय झाली. मग आता तुम्हाला दोन इक्वेशन मिळतील. मला वाटते काय मिळतील बघा. पहिलं नाही, दोन्ही पण इक्वेशन सिमिलरच मिळाल. बरं ठीक आहे, बघूया आपण काय होते. हे झालं. PQR फाइंड करा. PQR फाइंड केला तुम्ही लगेच. मेजर ऑफ आर्क PQR. हा PQR मेजर ऑफ आर्क PQR किती येणार? 220 का? कारण की त्याचा काय ते आपलं सॉरी इन्स्क्राइब्ड अँगल काय त्याचा 210 सॉरी 110 आहे, त्यामुळे त्याचा किती येणार? हे झालं 220. PQR किती काढला तुम्ही? PQR काढलाय 70. ठीक आहे. QR मेजर तर सांगा आता. QR चा मेजर QR त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल कुठला? यू आहे. बरोबर आहे. हे किती झालं? 110 डिग्रीज. PRQ यस PRQ बोलू. काढलं की सर 55. PRQ कुठला आहे तुझं? PRQ यस यू अँगल 55 डिग्री. काय? नाही नाही याला काय आयसोसेलस ट्रायंगल थेरम हे मेजर देणार आपण. हे देणार रिझन त्याला. आयसोसेलस ट्रायंगल थेरम देणार त्याला रिझन. हे कळलं इथपर्यंत? हे काय त्यांनी विचारायच नाही एक्स आणि वाय, त्यामुळे आपल्याला काय त्याची गरज नाही. जाऊ दे तिकडं. कळालं? येस नो करणार आहे तुम्ही व्यवस्थित. कारण फक्त व्यवस्थित द्यायची. आयसोसेलस ट्रायंगल थेरम म्हणा, कुठे ना तो आयसोसेलस इथे ना 55 ला आयसोसेलस, 70 डिग्रीला काय म्हणणार? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. 220 ला काय म्हणणार? रिझन ह्याच्या पलीकडचा आहे म्हटल्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच येणार इथं पण. इथं QR ला 110 म्हणलात, इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच म्हणणार इथं पण. बरोबर आहे. सगळ्यांना इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आठवतोय का नाही मला सांगा. काय आहे थेरम? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये काय सांगितलेलं त्यांनी? मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क इंटरसेप्टेड. बरोबर आहे. हे व्यवस्थित आठवणी ठेवायचं. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. आठवणीत ठेवायचं कायम. मग जिथे जिथे तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल आणि आर्क दिसणार तिथे तिथे आपण काय लिहिणार? रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. जसं इथं आहे, इथं पण येणार इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. IAT म्हणूया आपण आता सध्या. IAT इथं पण काय येणार? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इथं मात्र ते येणार नाही. इथं 70 घेतला, तिथं काय येणार? तुमचा आयसोसेलस ट्रायंगल थेरम हा येणार इथं पहिल्यामध्ये. लास्ट मध्ये काय? लास्ट मध्ये पण तेच रिझन. कळालं? सेकंड समजलं सगळ्यांना? आता तिसऱ्यामध्ये काय विषय? काय तिसऱ्यामध्ये?
त्या दोघांची ऍडिशन 180 डिग्री दाखवायचं. हा MRPN इथंच नाव देऊ जरा बदलून. इथंच नाव देतो. याला म्हणतो M, याला म्हणतो R. नाही, R आहे आपल्याकडे. MR, त्यानंतर ह्याला म्हणतो P आणि ह्याला करूया N. सर MRPN. त्यात काय दिलाय? R दिलाय त्यांनी. R दिलाय. हा बोल की. मला एक विचारायचं होतं. बोल की. आता जर आपण PQR 220 घेतलाय, PQR. हा पण जर आपण आता RQ 110 घेऊ शकतोय की? RQ कसं काय? मनानच. तर PQR सेमी सर्कल आहे की नाही? सेमी सर्कल नाही रे तो. एक सर्कल आहे बघ. ह्यो सेमी सर्कल सेंटर मधनं चालल्या बघ लाईन. दिसते? सेंटर मधनं लाईन चालल्या म्हणून सेमी नाही सर्कल. सर, मी तसं म्हणत नाही. हा, इथनं जर लाईन गेली तर सेमी सर्कल होणार नाही. खाली एक ठीक घ्या. बरं, यातच करतो मी. हे काढून टाकतो. हा, यातच सांग. PQR निखिल म्हणा 220. बरोबर आहे, 220. निखिल म्हणजे आपण सगळीजणच म्हणालोय. हा, सर PQ 110 आणि RQ 110 होऊ शकते की? हा, पॉसिबिलिटी आहे. खरं असं काय नाही. आता इथं बघ, हे 220 आहे, बरोबर आहे. मग हे किती असणार मला सांग या साईडचं? 140. 140. मग हे 70 आणि हे 70 होणार काय? नाही, कारण की हे वेगवेगळं दिसते. इथं पण ते वेगवेगळं असू शकते एकदम पॉइंट न. म्हणजे इथं असेल हे 100 असेल किंवा हे असेल मग 105 आणि हे 115. झालं. सेंटर मधनं गेला असता तरी पण नसता झाला. हे 105 115 असं पण असू शकते. पण आता आपल्याला आपल्या केसमध्ये काय विषय झाला की त्यांच्या इन्स्क्राइब्ड अँगल वरनच बघणार आपण. इन्स्क्राइब्ड अँगल काय? हा, त्या अँगलचा मेजर किती त्यावरनच आर्कची लेंथ सांगणार. ह्याच्या बाहेरच्या आर्क एवढा आहे तेवढा आहे त्याच्यावरनं नाही सांगत बसणार आपण. इन्स्क्राइब्ड अँगल किती आहे एवढा आहे, मग त्याचा आर्क किती येणार त्याच्या डबल येणार हे बोलणार आपण पटकन. हे फक्त दिसायला मला सेम सेम दिसाले म्हणून असू शकते. नाही, ड्रॉइंग करताना फिगर चुकीची ड्रॉ केली असेल त्यानं. ही रफ फिगर आहे ऍक्च्युली. ही दिस इज नॉट अ फेअर फिगर. आता तुम्हाला 10 किलोमीटर. हा, आता कळालं. आता ह्यात 10 किलोमीटरची तुमचे काय असतात एक्झाम्पल असतात. 10 किलोमीटर मग तुम्हाला ड्रॉ करून दाखवताना एवढंच दाखवतात. हे 10 किलोमीटर घ्या म्हणतात. मग ऍक्च्युली ते 10 किलोमीटर आहे का? नाही, ते अप्रॉक्सिमेटली घेतलेलं असते. त्यामुळे ते काय दिसताना 10 किलोमीटर एवढंच दिसते नाही दिसत. कळलं? त्यामुळे हे आपल्याला दिसताना आता सेम सेम दिसायलात, पण ऍक्च्युली सेम असतील का नाही आपल्याला माहित नाही. चला, इथं आपण काय करायला हे करावतो. सोपं आहे. अपोजिट अँगल्स आहेत हे. आणि काय म्हटले? फाइंड मेजर ऑफ R and N. अपोजिट अँगल्स आहेत याचा अर्थ काय लिहिणार आपण? 5x - 13 प्लस 4x प्लस 4 इक्वल्स टू काय लिहिणार? 180 डिग्री. बरोबर आहे ना? हा, हे किती झालं? 9x - 9 इज इक्वल टू 180 डिग्रीज. 9 कॉमन घेतो. x मायनस इक्वल्स टू 20 डिग्रीज. x इक्वल टू किती झालं? 21 डिग्रीज. हा -1 इकडे जाऊन प्लस झाला, 21 डिग्री झाला. संपला विषय. तर काय केलंय? हे रे, आता अपोजिट अँगल्स आहेत हे. कुठला? R आणि N. मग अँगल R प्लस अँगल N किती आहे पाहिजे? 180. काय रिझन? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, CQT. तर 5x मायनस 8x येते. 5x - 8x कसं? 5 चॉकलेट -13 रुपये किती झाले? काय म्हणालो मी? 5 चॉकलेट्स -13 रुपीज किती होणार? किंवा असं कर, 10 ऍपल 10 ऍपल -5 सायकल किती येणार? सायकल आणि 5 ऍपल देणार की? मी म्हणा 10 सायकल प्लस 5 ऍपल. स्वराज मायनस करालोय मी. 10 ऍपल मधनं 5 सायकल मायनस होतात का कधी? माझ्याकडे 10 ऍपल असतील, -4 ऍपल करायचं झालं तर मग तू सांगू शकतोस की हा 6 ऍपल झाले. बरोबर आहे. तसंच इथं आम्हाला काय दिसायला लागले?
हे जे दिसतंय ते 5x मायनस 13 आहे नुसतं. मग 5x मधनं 13 मायनस कधी होणार? ज्यावेळी आम्हाला x ची व्हॅल्यू समजेल त्यावेळी. आता x ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का? नाही. याचा अर्थ 5x मायनस 13 तसंच राहणार. लक्षात आलं स्वराज काय बोललो मी आता? हा. त्यामुळे मग कसा विषय होणार? अँगल आर प्लस अँगल एन इक्वल्स टू हे कसे आहेत? अपोजिट आहेत. त्यामुळे आपण काय म्हणणार? सप्लिमेंटरी आहेत ते. बरोबर? म्हणजे सप्लिमेंटरी झाली. याचा अर्थ अँगल आर किती आहे? 5x मायनस 13 प्लस 4x मायनस प्लस 4 इक्वल्स टू 180 डिग्रीज हे आम्हाला मिळालं. याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय? काही नाही. आता फक्त मला काय दिसतंय बघ, हा जो आहे 5x आणि प्लस 4x हे मात्र मला ऍड करता येते. 5 ऍपल प्लस 4 ऍपल किती झाले? 9 ऍपल्स. नाही. आता जर असं झालं की कुठे गेलं बरं ते? पायाला क्रॅम्प आला बसून. हे काय झालं? मायनस 13 प्लस 4. बरोबर आहे. हे नंबर्स आहेत, हे आपल्याला ऍड करता येतात. मायनस 13 प्लस 4 मायनस 13 प्लस 4 किती होणार? ते होते मायनस 9 इक्वल्स टू किती झालं? 180 डिग्रीज. हे क्लिअर झालं. 9x मायनस 9 इक्वल्स टू 180 डिग्रीज. क्लिअर आहे विषय? येस सर. नंबर मधनं नंबर मायनस केला, एक्स मधनं एक्स मायनस केले, बाकी काही वेगळं केलेलं नाही. त्यानंतर काय झालं बघा? 9x. आता फक्त इथून 9x तसाच इक्वल्स टू 180 डिग्रीज प्लस 9 मायनस होता पलीकडे गेला की प्लस झाला. त्यानंतर काय झालं मग? 9x इक्वल्स टू 189 x इक्वल टू 180 अपॉन 189 अपॉन 9 दॅट इज x इक्वल्स टू 21. कळलं? एवढेच केले थर्ड, बाकी काय नाही.